लाडकी बहीण योजनेतून 71 लाख महिला बाद झालेल्या आहेत। ई-केवायसी नंतर लाभार्थी संख्येमध्ये मोठी घट झालेली आहे। 2,47 लाखांवरून 1,76 लाखांवर ही संख्या आलेली आहे। आता ई-केवायसी साठी मुदतवाढ मिळणार नाही असंही स्पष्ट करण्यात आलंय। त्यामुळे बहिणींनो, आजच तुमची ई-केवायसी पूर्ण करा असं आवाहन केले जाते। योजनेसाठीची ई-केवायसीतील दुरुस्ती करण्याची मुदत 31 मार्च रोजी संपत आहे आणि या योजनेतील लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली असून ई-केवायसी नंतर ही संख्या 1,76 लाखांवर आलेली आहे। योजनेच्या सुरुवातीला 2,47 लाख लाभार्थ्यांची असलेली ही संख्या आता घटत चाललेली आहे आणि आता ती जवळपास पासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेचे त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे याचा हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे। मधले हे 1-2 लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। पहा, लाडक्या बहिणींना महत्त्वाचं काम करायचं आहे पटकन, नाहीतर तुमचं नाव जे आहे ते पात्र लाभार्थी यादीतून बाहेर होईल। बघा, फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी आज पुन्हा वितरणाला सुरुवात आहे। आज 1 एप्रिल आहे आणि राहिलेल्या सर्व लाडक्या बहिणींना आता हप्ता वितरण होणार आहे। फेब्रुवारी हप्ता 1500 रुपये सुरू, पण 71 लाख लाडक्या बहिणी बाद झालेल्या आहेत। होय, मी तुम्हाला पुन्हा सांगतोय, आता आपण जर बघितलं तर ई-केवायसी न केल्यामुळं राज्यामधील 71 लाख लाडक्या बहिणी बाद केल्या गेलेल्या आहेत। तो हे खूप मोठी आणि अतिशय वाईट बातमी आपल्या लाडक्या बहिणींसाठी आहे, कारण ई-केवायसी त्यांच्याकडून राहिलेली आहे आणि ई-केवायसी राहिल्यामुळं त्यांना आता ह्या गोष्टींना सामोरं जावं लागत आहे। तर लाडक्या बहिणीनं तुम्हाला नेमकं आता काय करावं लागणार आहे? 71 लाख लाडक्या बहिणी बाद झालेल्या आहेत। आपण जर बघितलं तर पहिलं जर सुरुवातीला आपण बघितलं तर 250 कोटी जवळपास लाडक्या बहिणी इथं पात्र होत्या। दर महिन्याला प्रत्येक लाडक्या बहिणीला 1,500 रुपये आपल्या लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती येत होते आणि त्यांच्या संसाराला हात लागत होता। परंतु आता एक दुःखद बातमी म्हणजे 71 लाख लाडक्या बहिणी बाद झालेल्या आहेत। तर मला सांगा, कोणाकोणाला फेब्रुवारीचा हप्ता आलेला आहे आणि कोणाकोणाचं नाव पात्र लाभार्थीच्या यादीमध्ये दिसत आहे, ई-केवायसी झालेली आहे असं त्यांना वाटत आहे। भरपूर लाडक्या बहिणींचा असा सुद्धा प्रॉब्लेम आहे, ई-केवायसी असून सुद्धा पैसे येत नाही। तर पुढे मी सगळं संपूर्ण माहिती डिटेलमध्ये सांगणार आहे। अतिशय महत्त्वाची बातमी तर आपण आता पाहत आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आणि संपूर्ण पाहावा अशी माझी तुम्हाला एक नम्र विनंती आहे, कारण व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। आता भरपूर लाडक्या बहिणी कायमचा त्यांचा हप्ता बंद हा करण्यात आलेला आहे आणि सरकारकडे एक माझी नम्र विनंती आहे की दादा, आपल्या लाडक्या बहिणींना अजून 1 महिन्याची मुदत द्यावी ई-केवायसी करण्यासाठी, कारण माझ्या 71 लाख लाडक्या बहिणी अजूनही अपात्र ठरत आहेत आणि ही खूप मोठी बातमी आहे। लाडक्या बहिणींचा हप्ता बंद झाला तर खूप त्यांच्यासाठी मोठं हे तर संकट असणार आहे, कारण समजा एका घरात 2 लाडक्या बहिणी आहेत, दोन्ही लाडक्या बहिणींची ई-केवायसी राहिलेली असेल तर त्यांचा महिन्याला येणारे 3,000 रुपये तिथं कायमचे बंद होतील आणि त्यांचा जो हातभार लागणार आहे, त्यांना आर्थिक हातभार लागणार आहे, तो त्यांचा कमी होईल आणि त्यांच्यासाठी खूप वाईट बातमी ही असणार आहे। परंतु बाकीच्या लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे आज पुन्हा वितरणाला सुरुवात होणार आहे। 1 एप्रिल आहे आज, शेवटची संधी आपण म्हणू शकतो, कारण ह्याच्या पुढे कदाचित तुम्हाला आता मार्च महिन्याचे अपडेट्स येतील, मार्च महिन्याचे हप्त्याचे GR वगैरे येतील। आता तुम्हाला माहितीच आहे की काल पण बँकेला सुट्टी होती आणि फक्त सोमवारी बँक चालू होती। आज बुधवार आहे 1 एप्रिल, तर आज राहिलेल्या लाडक्या बहिणींना वितरणाची तर दाट शक्यता आहे। परंतु लक्षात घ्या, मी जे गोष्टी सांगतो ते आता महत्त्वाच्या आहेत। मला कमेंट्समध्ये सांगा, ई-केवायसी कोणाकोणाची राहिलेली आहे, कारण सरकारने सरळ आता यादी जाहीर केलेली आहे। 71 लाख लाडक्या बहिणी ई-केवायसी अभावी इथं पात्र लाभार्थी यादीतून बाहेर काढले गेलेले आहेत आणि ही खूप वाईट बातमी आहे। तर माझं सरकारकडे एक नम्र विनंती आहे, कृपया करून मला सुद्धा सगळ्यांनी सपोर्ट करा। आपण सरकारकडे मागणी करू की आम्हाला ई-केवायसीसाठी मुदत वाढवा, परंतु प्रत्येकाने ई-केवायसी मुदत वाढ अशी कमेंट्स करा। कमीत कमी 2,000 3,000 अशा कमेंट्स करा, कारण काय होतं 50 आणि 100 कमेंट्सनं काय होत नाही मित्रांनो। राज्यामध्ये सुमारे 2.250 कोटी लाडक्या बहिणी आहेत आणि यातल्या फक्त 50 आणि 100 लाडक्या बहिणींना जर हप्ता येत नसेल तर ते सरळ म्हणू शकतात की नाही बरोबर आहे, केवायसीच केली नसेल वगैरे। तर सरसकट जर तुम्हाला असं वाटत असेल की केवायसी मुदत पुन्हा एकदा वाढली पाहिजे तर प्लीज कृपया करून कमेंट्स करा। आता लाडक्या बहिणींना किती रुपये मिळणार आहे? तर फेब्रुवारीचा हप्ता वितरण सुरू आहे तर तेच मिळणार आहे। आपण सगळ्यांनी मिळून सरकारकडे मागणी करूयात की केवायसीची मुदत वाढ करूयात। तर कृपया सगळ्यांनी कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण
विनंती अर्ज करण्याशिवाय आपल्याकडे कुठलाही पर्याय आता नाही. कारण भरपूर लाडक्या बहिणीची KYC राहिलेली आहे, भरपूर लाडक्या बहिणीची KYC झालेली आहे तरी देखील हप्ते आले नाहीत. कदाचित त्यांची अर्ज पडताळणी झाली असेल, अशा सगळ्या गोष्टी असू शकतात. त्यामुळं लाडकी बहीण योजना सुरू करण्याबाबतचा एक फॉर्म असतो, अंगणवाडीमध्ये जाऊन तुम्ही भरू शकता. तर लाडकी बहीण योजना सुरू करण्याबाबत ह्याच्यामध्ये असं लिहिलेलं असतं की काही महत्त्वाच्या गोष्टी असतात, जसं की मी पात्र लाभार्थी यादी माझे कुठलेही मी प्रत्येक नियमांमध्ये बसत आहे वगैरे वगैरे. तर हा फॉर्म तुम्ही भरून देऊ शकता. आणि आता जर आपण बघितलं तर आज शेवटचं वितरण इथं आपल्याला पाहायला मिळू शकतं. कारण उद्यापासून तर कदाचित मला असं वाटत नाही इथं वितरण सुरू होईल. कारण त्यांनी सरळ सांगितलं होतं की 3 दिवस वाटप होईल. आता 3 दिवसमध्ये जर आपण बघितलं तर शनिवार रविवार बँक बंद होती, सोमवारी एक म्हणजे परवा दिवशीच, काल परत बँक होती. तर सोमवारचा एक दिवस, आजचा एक दिवस आणि शुक्रवारचा, हे 3 दिवस असे आपण इथं धरू शकतो. आणि लाडक्या बहिणींना आज शेवटचं आपण वितरणाची वाट इथं पाहू शकतो. आता तुम्ही म्हणाल दादा कोणत्या जिल्ह्यात आणि कोणत्या बँकेत पैसे येणार, तर लक्षात घ्या, बँक तुमची कोणतीही असो, सरकारी बँक असो, प्रायव्हेट बँक असो किंवा तुमचं पोस्टाचं खातं असो, तर प्रत्येक अकाउंटमध्ये वितरणाला सुरुवात झालेली आहे. ऑलरेडी तुम्हाला माहितीच आहे 267 कोटी रुपये लाडक्या बहिणींना फेब्रुवारी हप्त्यासाठी मंजूर झालेले आहेत आणि ते वितरण सुरू आहे. आता तो फॉर्म कोणता होता तुम्हाला दाखवतोय. हा व्हिडिओ पॉज करा आणि ह्याच्यामध्ये बघा काय लिहिलं आहे. शासनाकडून लाडकी बहिणी सुरू करण्याबाबत मी मुख्यमंत्री लाडकी बहिणीचा ह्याच्यामध्ये सगळं मजकूर दिलेलं आहे की कुटुंबात 4 चाकी वाहन नाही, शासकीय कर्मचारी कुणीही नाही, अशा इतर योजनांचा कुणीही लाभ घेत नाही. तर ह्यासाठी जर तुम्हाला बाद केला असेल, म्हणजे KYC सोडून जर दुसऱ्या कुठल्या कारणासाठी तुम्हाला बाद केला असेल, तर तुम्ही हा फॉर्म भरून देऊ शकता. हा फॉर्म तुम्ही पूर्ण व्हिडिओ थांबून तो स्क्रीनशॉट करून हा व्हिडिओ थांबवून तुम्ही वहीच्या पानावर लिहून तिथं स्वतःचा मोबाईल नंबर टाकून त्याला आधार कार्डची झेरॉक्स जोडून तुम्ही हा अंगणवाडीच्या लाडक्या बहिणींकडे जमा करू शकता आणि आपला विनंती अर्ज हे देऊ शकता. आता कृपया करून सगळ्यांनी सपोर्ट करा. कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा कोणाची KYC झालेली आहे, KYC मुदतवाढ झाली पाहिजे का, आणि फेब्रुवारीचा हप्ता कोणाला आलेला आहे, आला असेल तर तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची बँक कोणती आहे, तुम्हाला अजून कुठल्या इतर योजनांचा माहिती, म्हणजे अजून या लाडकी बहीण योजनेमध्ये कुठले प्रॉब्लेम येत आहेत हे सुद्धा सांगा. कोणाकोणाचं आधार कार्ड अपडेट आहे, कोणाचं रेशन कार्ड अपडेट आहे, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती कृपया करून आपल्या चॅनलवरती इथं नक्की द्या. आज 3,000 रुपये जमा होतील. बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी झाली आहे. पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर महिलांच्या रांगा लागल्यात. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे आमच्या खात्यामध्ये 3,000 जमा झाल्या आहेत. त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो आणि आनंदी आहोत. एक तर मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगायचंय की ही जी शासन निर्णय जो आम्ही लाडक्या बहिणीचा निर्गमित केला, याच्यामध्ये आम्ही कुठलाही बदल केलेला नाहीये. ही मला सर्व आपल्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगायचंय की कुठलेही निकष आम्ही बदल केलेले नाहीयेत. 2.5 लाखाचं उत्पन्न त्याच्यापेक्षा कमी असणं लाभार्थी असण्यासाठी हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित आधीच केलेलं होतं. दुचाकी वाहन असावं, 4 चाकी वाहन नसावं हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित हे केलेलं होतं. ते राज्यातल्या रहिवासी असाव्या, सरकारी नोकरदार नसाव्या, हे जे सगळे निकष आहेत हे पहिल्या शासन निर्णयामध्ये निर्गमित केलेले आहेत. त्याच्यामध्ये कुठलाही बदल आम्ही केलेला नाहीये. आम्ही ज्या वेळेला ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या वेळेला स्क्रुटिनी चालू केली त्यावेळेला 70-75 हजार अर्ज असे होते की जे पात्र होत नव्हते, जे त्यावेळेला ड्रॉप करण्यात आले होते. सप्टेंबरमध्ये स्क्रुटिनी केली त्यावेळेला तर 1 लाखापेक्षा अधिक असे अर्ज होते की जे पात्र होत नव्हते. त्याच्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा त्या पद्धतीनं होतं. त्यामुळे अशा पद्धतीचं लाभार्थ्यांची संख्या कमी जास्त होणं हे काही अचानक केलेलं आहे अशातला काही भाग नाही. आणि निकषांमध्ये काही तक्रारी ज्या ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यामध्ये ज्या प्राप्त झालेल्या आहेत, जे एका ह्याच्यावरून 2-2, 3-3 वेळा लाभ घेत आहेत अकाउंट्समधना, किंवा ज्यांच्या 4 चाकी वाहनं आहेत पण तरी सुद्धा ते अशा जे काही कंप्लेंट बेस्ड आहेत त्या संदर्भातली चौकशी करून त्यांचा आधीचा कुठलाही लाभ आम्ही त्याच्यामुळे ही योजना चालू राहण्याच्या दृष्टिकोनातून आपण पावलं उचलत आहोत. एक, आणि ती कायमस्वरूपी चालू राहणार. महिलांसाठी सुरू केलेली ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे. ती अशा पद्धतीनं कोणीही बंद करण्याचा विचारही कधी मनामध्ये आणूही शकत नाही आणि कोणी कधी करणारही नाही. कारण ज्या योजनेने महिलांच्या आयुष्यामध्ये आनंद आलाय तो आनंद हिरावून किंवा हिसकावून